हे गाईज, हाऊ आर यू? स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, नुकतीच MPSC कंबाईंड प्री एक्झाम PSI STI आणि ASO साठी जी 16 तारखेला पार पडली, त्या एक्झामसाठीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल, बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते. सो मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ॲम्बिग्युअस क्वेश्चन्स म्हणजे या एक्झाममध्ये जे की 7 क्वेश्चन ॲम्बिग्युअस होते, ज्यांचं आन्सर आयोग नंतर सेकंड की मध्ये नक्कीच बदलून देईल, असे 7 क्वेश्चन्स आपण डिस्कस केले विथ एक्सप्लेनेशन. जर तुम्ही आय होप की तुम्ही ते पाहिले असतील, नसतील पाहिले तर तुम्ही प्लीज पाहून घ्या. कारण मी ते संदर्भासहित स्पष्टीकरण आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ओके, सो त्याच लेसनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही तुमचे स्कोर आलेले असतील ते स्कोर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. सो त्या कमेंट सेक्शनमधल्या स्कोरनुसार, तसंच आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार, मी किशोर गोरे आणि सागर भस्मे आम्ही दोघांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार जो काय एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, तो एक्सपेक्टेड कट ऑफ आज मी तुम्हाला या लेसनमध्ये सांगणार आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट. सो मित्रांनो, आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तो पाहण्याआधी आयोगाने जी ॲड दिली होती, ज्या ॲडसाठी ही एक्झाम कंबाईन एक्झाम घेण्यात आली, ती ॲड किती जागांची होती ते पाहूया. सो सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी जवळजवळ 107 पदं होती. तसंच विक्रीकर निरीक्षक STI साठी 251 पदं, तसंच PSI साठी 650 पदांसाठी, या 3 एक्झामच्या जवळजवळ 1008 पदांसाठी ही कंबाईन एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती. सो याच्यामध्ये तुम्ही सर्व पाहून घ्या की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, NTA, NTD, NTC यांच्यासाठी किती जागा आहेत, तसंच महिलांसाठी टोटल जागा किती आहेत, तसंच इतर OBC साठी किती जागा आहेत, तसंच खुला वर्गासाठी किती जागा आहेत, एकदा तुम्ही या ॲडमध्ये पाहून घ्या. सो या ॲडनुसार या ॲडचं ॲनालिसिस करून, तसंच जे विद्यार्थ्यांचे जे स्कोर आले त्या स्कोरचं ॲनालिसिस करून, त्याचं सर्वेक्षण करून, तसंच जी पेपर आपला आला होता त्या पेपरचं ॲनालिसिस करून, त्या पेपरनुसार आपण एक्सपेक्टेड कट ऑफ आजचा आपण काढलेला आहे. सो तो एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल ते पाहूया. सो मित्रांनो, STI, PSI आणि ASOचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ असेल, काय असेल तो एक्सपेक्टेड कट ऑफ पाहण्याआधी जस्ट माइंड इट की these are the speculations on the basis of फर्स्ट की. ओके, सो हा फर्स्ट की नुसार आम्ही कट ऑफ, एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे तो सांगणार आहोत. ओके, सो ओपन जी कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीमध्ये जनरल म्हणजेच मेलसाठी PSI साठी 42 ते 45 या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. तसंच STI साठी 50 ते 54 या दरम्यान ओपन मेलसाठी म्हणजे जनरलसाठी हा कट ऑफ लागू शकतो. तसंच ASO साठी 52 ते 56 या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. तसंच ओपनमध्ये सब कॅटेगरी फिमेलसाठी हा PSI साठी 35 ते 40, STI साठी 44 ते 48 आणि ASO साठी 45 ते 50 या दरम्यान एक्सपेक्टेड कट ऑफ लागू शकतो. ओके, सो OBC साठी ही आपण जर त्याच्या जागा पाहिल्या, OBCच्या आणि ओपनच्या जागा पाहिल्या, तर त्याचं ॲनालिसिस करून, तसंच पेपरचं ॲनालिसिस करून OBC साठी OBC जनरल म्हणजेच मेलसाठी PSI साठी 42 ते 45च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. तसंच STI साठी 48 ते 52 आणि ASO साठी 52 ते 56च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. तसंच OBC फिमेल जी आहे कॅटेगरी, फिमेलसाठी जवळजवळ PSIचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे तो 37 ते 41च्या दरम्यान लागू शकतो. तसंच STI साठी 44 ते 48च्या दरम्यान लागू शकतो आणि ASO साठी तो कट ऑफ, एक्सपेक्टेड कट ऑफ 47 ते 51च्या दरम्यान लागू शकतो. तसंच SC आणि ST साठी जर आपण हा कट ऑफ पाहिला, त्यांच्यासाठी असणाऱ्या जागा, ओके, SC आणि ST या कॅटेगरीसाठी असणाऱ्या जागा, तसंच त्यांचे ज्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये जे स्कोर त्यांनी कमेंट केले होते, तसंच इतर ॲनालिसिसनुसार त्यांच्यासाठी SC साठी, SC जनरलसाठी म्हणजेच मेलसाठी PSI साठी 38 ते 42च्या दरम्यान हा कट ऑफ लागेल. तसंच STI साठी 46 ते 48च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो आणि ASO साठी 49 ते 52च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. तसंच SC फिमेल जी कॅटेगरी आहे, फिमेलसाठी PSI साठी 35 ते 40च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. तसंच STI साठी एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 43 ते 46च्या दरम्यान लागू शकतो आणि ASO साठी 45 ते 47 दरम्यान लागू शकतो. आणि SC साठी ST जी शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, अनुसूचित जमातींच्या याच्यामध्ये जनरलसाठी PSI साठी 33 ते 36, STI साठी 42 ते 46, ASO साठी 45 ते 48, तसंच ST फिमेल कॅटेगरीसाठी जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो 30 ते 35च्या दरम्यान लागू शकतो. तसंच STI साठी PSI साठी 30 ते 35, STI साठी 37 ते 42, तसंच ASO साठी 40 ते 45 या दरम्यान हा एक्सपेक्टेड कट ऑफ लागू शकतो. ओके, सो जस्ट माइंड इट की हा फर्स्ट की नुसार आम्ही
काढलेला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ओके, सो मित्रांनो, फर्स्ट की नुसार DTA म्हणजे विभक्त जाती यांच्यासाठीचा जो कट ऑफ असणार आहे तो जनरलसाठी 42 ते 45 PSI साठी लागेल आणि फिमेलसाठी जो PSI चा कट ऑफ आहे, कारण त्याच्यासाठी DTA म्हणजे त्या विभक्त जातींसाठी एकही सीट या वर्षीच्या ॲडमध्ये नव्हती. सो तुम्ही NTB, NTC तसंच NTD जर तुम्ही यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहायचं झालं तर हा ओपनचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ असतो किंवा ओबीसीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ असतो त्यांच्याच लेवलला हा कट ऑफ लागतो. ओके, सो या ठिकाणी तुम्ही हे सगळे कट ऑफ पाहून घ्या. आणि जो DTA विभक्त जातींसाठीचा जो कट ऑफ आहे तो STI साठी या दरम्यान लागेल, तसंच ASO साठी या दरम्यान लागेल. सो तुम्ही एकदा तो पूर्ण हा व्हिडिओ पॉज करून हा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तो पाहून घ्या. आणि जस्ट माइंड की तुम्हाला सांगितलं की हा कट ऑफ जो असणार एक्सपेक्टेड कट ऑफ तो फर्स्ट की नुसार आम्ही हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. ओके, सो मित्रांनो, तुमचा स्कोर काही असला तरी तुम्ही आत्ता मेन्सचा अभ्यास करायला चालू करायलाच हवा. कारण आपण बरेच विद्यार्थी अशा चुका करतात की आपला स्कोर कमी येतो. स्कोर कमी आल्यामुळे आपण काय करतो मग की रिझल्ट लागायची म्हणजे वाट बघतो आणि रिझल्ट लागल्यानंतर जर एखाद्याचा स्कोर चांगला असेल आणि तो रिझल्ट लागून गेल्यानंतर तो म्हणजे ते विद्यार्थी क्वालिफाय झाले तर तिथून पुढे फक्त 1 ते 2 महिने आपल्याला मेन्ससाठी मिळतात आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये आपला अभ्यास पूर्ण होत नाही. ओके, सो जे विद्यार्थी आतापासून जर अभ्यासाला तयारीला लागलं तर आपला पूर्ण अभ्यासक्रम कव्हरही होतो आणि व्यवस्थित आपल्याला मेन्स देता येते. त्याच्यामुळे आपली पोस्ट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण जर नंतर आपण कट ऑफ लागल्यानंतर तिथून पुढे जर अभ्यास केला तर त्यावेळेस अभ्यास आपला इन्क्लुझिव्ह अभ्यास होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला स्कोर कमी येऊ शकतो. ओके, कारण आणि बरेच विद्यार्थी अशी ही चूक करतात की स्कोर कमी आहे म्हणून पुढच्या प्रीसाठी मग आपण पुढची प्री आल्यानंतर 1-2 महिन्या अगोदर आपण अभ्यास चालू करू मग आपली प्री निघेल, असं काही नसतं. तुम्ही जर आतापासून अभ्यास चालू केला, मेन्सचा अभ्यास केला आणि प्री आल्यानंतर प्रीचा अभ्यास केला तर तुम्ही कुठलीच एक्झाम फेल होणार नाहीत. हे 100% तेवढंच खरं आहे. सो तुम्ही आत्तापासून हीच खरी वेळ आहे की तुम्हाला अभ्यास स्टार्ट करण्याची सध्या ही सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि तर माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही आता सध्या लगेच अभ्यासाला चालू करायला पाहिजे. ओके, सो तुम्ही जर स्टडी सिम्प्लिफाईडला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन. हॅव अ गुड डे.